चालू असलेला सामना रंगतोय तो सूर्यवाडी विरुद्ध शिंदेवाडी. गणेश गोळे शिंदेवाडी या दोन संघामध्ये नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने वळवल्यानंतर सूर्यवाडी या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. कारण या ठिकाणी त्यांनी पाहिलंय की अनेक संघ इथे नाणेफेक जिंकले. प्रथम गोलंदाजी करतात. गोलंदाजी जिंकायतो तो ओमकारांचा पहिला चेंडू निलेश यांच्यासाठी. पंचांचा येतो वाईटचा इशारा. त्याबरोबर पंचांचा इशारा मागे घेण्यात येतोय. स्वतः फलंदाजी ते कबूल करतोय की चेंडू लागला होता. आणि ही खिलाडूवृत्ती आपल्याला क्रिकेटमध्ये आवश्यक असतं. तो घडवतोय दर्शन निलेश. आपण पाहिलंय की बॅटिंग करताना या ठिकाणी त्यांनी अनेक सामने गाजवलेत, आपल्या संघाने जिंकून दिले. पण हा असताना महत्वाचा सामना आणि त्या ठिकाणी त्याची बॅटिंग करावी लागेल. ऑफसाईडच्या दिशेने लॉंग ऑफला एका धावेसाठी मारलेला फटका. निलेश स्वतःचं खातं खोलतो, संघाचं सुद्धा खातं खोललं जाते. ओमकार यांच्या बॉल मधून निघालेला दुसरा चेंडू त्याच्यावर केला होता एका धावे. चला ओमकारांचा पुढचा चेंडू सामना करेल तो गजेंद्र यांनी तुझ्या निलेशांचं कॉपी पेस्ट केलेलं आहे. त्याने सुद्धा त्याच दिशेने त्याच ठिकाणी त्याच धावेसाठी शॉट मारला होता. संघाची धावसंख्या झालेले 2. ओमकार आपल्या संघासाठी मात्र आता सुरेख कामगिरी करताना दिसून येतोय. आपल्याला 3 चेंडू झालेल्या 2 धावा. ऑफसाईडच्या दिशेने मारलेले चेंडू धावा घेतलेले 1. कुठल्याही प्रकारची घाई दिसत नाही ते गणेश गोळे शिंदेवाडी या संघाकडून. या ठिकाणी धावा झाल्या पाहिजे होत्या 2, परंतु मिळाली 1. संघाची धावसंख्या पोहोचले 3. कुठल्या प्रकारची घाई आपल्याला पाहायला मिळत नाही ते शिंदेवाडी गणेश गोळे या संघाकडून. सामना थोडा लवकर घ्यायचा आहे, पाठापाठ घ्यायचा. सागर यानंतर आपल्याला अजून 5 सामने खेळवायचे आहेत. सागर हळदणकर या सामन्यासाठी आपल्या पंच लागला. पण कल्पेश हळदणकर पुन्हा एकदा गजेंद्राने मारलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने 1 धाव तर घेतली आणि एकाच धावेवर समाधान. एका धावेने संघाची धावसंख्या झाली 4. चालू सामना करतोय तो गणेश गोळे शिंदेवाडी विरुद्ध सूर्यवाडी या संघामध्ये. मी सांगितलं होतं या ठिकाणी निलेश हा फलंदाज. इथे बघितलं आपण चेंडू मारला सीमारेषे पण यांच्यामध्ये हे सामने आपण पाहतोय तो रत्नागिरी स्पोर्ट लाईव्ह यांच्या माध्यमातून याचे सर्व आहेत ते सौरभ मयेकर. परंतु या ठिकाणी त्यांच्या टीमचे आपल्याला पाहायला मिळतात मनीष धावडे आणि कॅमेरामॅन यश कानर. हे आपल्याला 2 माणसं सौरभ यांनी आपल्यासाठी उपलब्ध करून दिले. गोलंदाजी जे दोरा सामन्यात दिसून येतो प्रथम नाव जरी प्रथम असेल तरी गोलंदाजी भागापासून ते करतात ते दुसऱ्या नंबरसाठी. कारण त्या ते गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतं समोर असेल तो गजेंद्र. प्रथम गजेंद्रसाठी देवाचीच नावं, परंतु प्रहार करण्याचा प्रयत्न होतो. निर्धाव गजेंद्र यांना काही गरज नाहीये कारण एका षटकांशी खेळणारा निलेश हा खेळाडू खाली त्या ठिकाणी डोकं लावून खेळावं लागेल की आता जर बॅटला निलेशांच्या भावाला लागत असेल आपली जबाबदारी फक्त 1 राऊंड धावून काढून देणं आणि खराब चेंडू भेटला तर तो सीमेच्या बाहेर घालवणं. आणि चूक करतोय आणि 1 धाव येते.
काही गरज नव्हती या ठिकाणी. हा अभाव आहे तो IPL चे मॅचेस बघून क्रिकेटपटू जे तयार होतात ते क्रिकेटपटू आपण इथे या मैदानामध्ये पाहायला मिळतात. दीपक दादा, आपण जे क्रिकेट खेळतो असे क्रिकेट नव्हतं. या ठिकाणी लोक लावण्याची गरज होती की क्षेत्ररक्षक गोलंदाज म्हणजे फलंदाज धावत नाहीयेत, एका धावेची गरज नाहीये, यष्टीरक्षक चूक करतोय, एक धाव मिळते ती गणेश गुरु शिंदेवाडी या संघाला. धाव संख्या वाढते, धाव संख्या होते 11. आता प्रथम यांच्या गोलंदाजीचा प्रथमच सामना करणार आहे तो निलेश. बघूया निलेश यांचा प्रहार करणार की प्रथमेश त्यांना जखडून ठेवणार. या ठिकाणी बुरान 11 गावकडी या संघाचे आगमन होते. बुरान 11 आणि चेंडू जातो वाईटच्या स्वरूपात. धावसंख्या होते 12. प्रथम चेंडू टाकण्यासाठी सज्ज. सामना करून तो एका षटकाराशी खेळणारा निलेश. त्यांच्यामध्ये क्षमता आहे आणि हा चेंडू मिस आउट केला. डायरेक्ट चेंडू, यासारखे चेंडू जर मिस आउट होत असतील तर निलेशांना स्वतःच्या फलंदाजीचा विचार करावा लागेल. कारण हा चेंडू जायला पाहिजे होता सीमारेषेबाहेर. गोलंदाजाने दिला होता त्यांना चेंडू डायरेक्ट, परंतु त्या चेंडूचं कन्व्हर्जन करू नाही शकले. परंतु 2 धावा घेतल्या. धावसंख्या झालेली आहे 14. प्रथम आपला म्हणजे 2 सामने पाहिले आपण प्रथम यांचे, ते उत्कृष्ट गोलंदाजी करताना आपल्याला प्रथम दिसला. परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपात अवांतर स्वरूपात एक धाव येते. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या गणपोस 15. निलेश कळण्यासाठी तयार. शॉट लागला नाहीये, त्यांना सुद्धा माहिती आहे शॉट लागला नाही. फलंदाज होतो बाद. निलेश यांच्या स्वरूपात धक्का मिळतोय तो गणेश गोळ शिंदेवाडी या संघाला. केला होता त्या फलंदाजापासून पण सावध राहावं लागेल. कारण यांच्यामध्ये क्षमता आहे की षटकारण चौकाराच्या आतषबाजी ते करू शकतात आणि म्हणजे त्यांनी केले आहे या मैदानामध्ये आतापर्यंत. पुन्हा चेंडू वाईट लोक हा चेंडूला उत्तर नसेल. चेंडू आणि सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी धावा वाढत आहेत. धावा झालेल्या आहेत 20. प्रथम धाव संख्या झालेली आहे 20. आतापर्यंत 10 धावा त्याने दिल्या आहेत. चेंडू टाकून झाले आहेत ते 4. प्रथम चेंडू टाकण्यासाठी तयार. सामना करील तो दीपक. बॅट फिरवली. बॅटचा फ्लो जबरदस्त होता, परंतु चेंडू त्याहीपेक्षा सुरेख. चेंडू जातो निर्धाव. यष्टीरक्षक आपली करतो कामगिरी चोख. धाव संख्या झाले आहेत 20. दुसऱ्या षटक प्रगती पथावर सामना चालू आहे तो गणेश गुरु शिंदेवाडी विरुद्ध सोरेवाडी या 2 संघामध्ये. नाणेफेकीचा कौल शिंदेवाडी या संघाने जिंकला. त्यामुळे प्रथम तरी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सोरेवाडी या संघाकडून द्वितीय षटक तात्पर्य दिसतोय तो प्रथम. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय. फलंदाज होतोय बाद. गणेश गोळ शिंदेवाडीला दुसरा धक्का मिळतो दुसऱ्या षटकामध्ये. त्याचबरोबर षटक संपले. 2 षटकाच्या अखेरीस धावा झाली आहेत 20.
गोलंदाजी जोरात थांबवताना दिसतो आपण निखिल. सामना करेल तो गजेंद्र. बॅटची काढा घेऊन गेलेला चेंडू यशरक्षक मात्र या सामन्यामध्ये थोडीशी चूक करताना दिसतोय. एका धावेचं रूपांतर दोन दोन धावांमध्ये होताना दिसतंय. निर्धाव चेंडूचं रूपांतर एका धावेमध्ये. धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या झालेली आहे 21. तुम्ही म्हणत राहा पाण्याला मी फक्त चला खेळण्यासाठी सज्ज असेल तो संकेत. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे तो निखिल. त्या ठिकाणी गोलंदाजी करण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे. धावसंख्या झालेली आहे गणेश शिंदेवाडी या संघाची, परंतु ह्या धावसंख्येला आकार द्यावा लागेल. हे हानामाईचं आणि शेवटचं अंतिम षटक. या षटकामध्ये धावा कराव्या लागतील. त्या अजून 13-14 धावा धावफलकावर लावाव्या लागतील. धावसंख्या झालेल्या 21. निखिलांचा पुढील चेंडू संकेताच्यासाठी सुरेख फटका मारला. चेंडू जातोय सीमा रेषा पार 4 धावांसाठी. सुंदर प्रहार केला होता तो संकेताने पहिल्या चेंडूवरती लगावला होता चौकार. धावसंख्या झालेली आहे 25. निखिल चेंडू आपल्याकडे तयार. सामना करेल तो संकेत. देशाच्या दुसऱ्या चेंडू करायला एक धाव तर घेतली. संकेताला स्ट्राईक घ्यावी लागेल. बघूया संकेत स्ट्राईक घेणार का. प्रयत्न होताना दिसून येतोय आणि एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये ओमकार चूक करतोय. फलंदाजाला मिळतात 2 धावा. त्यापेक्षा महत्वाचं असेल ते स्ट्राईक चेंज होते. संकेत पुन्हा एकदा स्ट्राईक वर असला ज्याच्या बॅट मधून निघालेल्या आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 6 धावा. 300च्या स्ट्राईक रेटने हा इथे फलंदाज आपल्याला फलंदाजी करताना दिसून येतोय. धावसंख्या झालेली आहे गणेश गुळे शिंदेवाडी या संघाची 27. 3 चेंडू शिल्लक. निखिलांचा चेंडू संकेताच्यासाठी हा मात्र गेलेला आहे. निर्धाव चेंडू जायला पाहिजे होता सीमा रेषेच्या बाहेर. थोडीशी चूक होते आणि इथे चुकीला माफी नाहीये. निखिल आपल्या संघासाठी इथे सर्वस्व पणाला लावताना दिसत होते. सूर्यवाडी या संघाकडून तो गोलंदाजी करतोय. अंतिम षटक महत्वाचं. हाण्यामध्ये षटकामध्ये अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन करतो निखिल. संकेताचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला आहे. बघूया आणि 2 धावेमध्ये रूपांतर गजेंद्र सुद्धा झाल्या पाहिजेत, कारण पहिल्या षटकापासून पहिल्या चेंडूपासून हा फलंदाज धावतोय आपल्या संघासाठी. धावसंख्या झालेल्या 29. या षटकातील हा शेवटचा चेंडू. अजून किती धावा लागणार बघूया. गणेश गुळे शिंदेवाडीचा टाकलेला शेवटचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने गेलेला. एक धावेचा प्रयत्न आणि लोचा चेंडू फ्री असणार आहे. ज्याच्यासाठी विकेट टाकली होती गजेंद्र याने सुद्धा एक धाव केले. सीट जर असंच खेळायचं असेल तर धाव संख्या झालेल्या 31. जिंकण्याचं आव्हान असेल ते 18 चेंडूमध्ये 32 धावा. डीजे
पण गावकरी विरुद्ध या सामन्यामध्ये जो जिंकेल तो सामना असेल पाहूया. किती पाहिजे 32 ना 32 धावांचं लक्ष्य किती षटकामध्ये पूर्ण करतोय सचिन आणि ओंकार. स्ट्राईकला आहे ते ओंकार, नॉन स्ट्राईकला आहे ते सचिन आणि गोलंदाजीसाठी आलाय तो निलेश. चॅम्पियन संघ म्हणून ओळखला जातो तो शिंदेवाडी संघ. सुरुवात सुंदर चेंडू ब्लॉक मध्ये चेंडू लेफ्ट साईडच्या दिशेने तडवलेला चेंडू आणि एकाच धावेवर समाधान वाटतोय ओंकार. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. निलेशची एक चांगली सुरुवात करतो आपल्या संघासाठी. खूप मेहनत करतात ते संघासाठी. खूप वर्षापासून बघतोय आम्ही निलेश हा शिंदेवाडी संघासाठी खूप मेहनत घेतोय. या आधी देखील आम्ही फुलवले ग्राउंड वरती टुर्नामेंट भरवल्या होत्या. त्यावेळी सुद्धा हा संघ सेमीफायनल पर्यंत पोहोचला होता. त्यावेळी सुद्धा निलेशने खूप परिश्रम घेतले होते आणि आता देखील निलेश एक सुंदर गोलंदाजी निलेशची पाहूया या ठिकाणी. पुन्हा एकदा एकाच धावेवर समाधान मानतोय सचिन. त्यांना उंच हिट करायचा होता परंतु तितकाच ताकदीचा हा प्लेयर निलेश. पाहूया या ठिकाणी हा आणि हा झेल बनवतोय. निखिल निखिल आणि एक रिव्हर्स खेळायचं होतं या ठिकाणी. ठीक आहे काय प्रॉब्लेम आणि एक सुंदर चेंडू म्हणावा लागेल निलेशचा. लेग बाय स्वरूपात एक धाव मिळवलेली निखिल याने. धाव संख्या झाली ती 3. एक गरीबात 3. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी चालू. आता आलाय तो स्ट्राईकला आक्रमक सचिन. 32 धावांचा डोंगर उभा करायचा असेल तर सचिनला डोकं शांत ठेवून या ठिकाणी फलंदाजी करावी लागेल आणि आपल्या संघाला विजयी करावं लागेल. निलेश आणि आता मात्र
लेखरच्या दिशेने टकलला जबरदस्त टक्करपडी षटकार. अशी फलंदाजी करावी लागेल. धावसंख्या झाली निलेश. पुन्हा एकदा लेखरच्या दिशेने टकलची आणि पुन्हा एकदा सीमापार षटकार. बारा चेंडू आणि 17 धावा. आता आलाय तो निखिल स्ट्राईकला. गोलंदाजीसाठी तो नाव केदार. गोलंदाजीसाठी आलाय तो केदार. केदार याला मारा करेल निखिल. पाहूया या ठिकाणी आज झेल होतोय का. त्या संघासाठी आता देखील त्याने एक सुंदर फलंदाजी झेल पकडलेला निलेश याने. खेळत राहा शाबास. बरोबर खेळतोय. उभा राहा. एकच मारायचा. उभा राहा. धावसंख्या झाली होती 16. दुसऱ्या षटकाला खेळ या ठिकाणी चालू. आणि आता मात्र एक सुंदर चेंडू आणि स्ट्राईकला येतो आक्रमक सचिन. 9 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल. आणि हा वाईट चेंडू. सामना खूप रंगतदार होतोय. आणि आता मात्र एक लेक्चर उंच तटवायचा होता, परंतु
एक सुंदर क्षेत्ररक्षण करतो या ठिकाणी आणि एकाच धावेवर समाधान मानायला लागतंय. सचिन याला आता स्ट्राईकला आलाय तो प्रथम. प्रथम पाहूया प्रथम बॉलवर षटकार मारतोय का. आणि आता मात्र हे गुंतवणूक करताना कणकणीत षटकार. चेंडू 8 धावा. पाहूया या ठिकाणी पहिली धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण करतोय. धाव संख्या झाले 26. दुसरं षटक या ठिकाणी समाप्त होतोय. आणि 1,000 रुपयांची देणगी आलेली आहे. तरी मंडळ त्यांचा या ठिकाणी आभारी आहे. आणि एक धाव या ठिकाणी घेतलेले सचिन याने. पाच चेंडू आणि 5 धावा. स्ट्राईकला येतो प्रथम. एक चांगली फलंदाजी करतोय प्रथम आणि सचिन आपल्या संघासाठी. आणि कर्कबंधीचे तो पाहू या ठिकाणी झेल होतोय आणि आज झेल बनवतोय प्रथम. एक अनुभवी
चला सुरुवात. 4 चेंडू आणि 5 धावा. पाहूया या ठिकाणी पुन्हा एकदा झेल होतोय का, आणि एक जबरदस्त झेल पकडतोय. ओंकार 3 चेंडू आणि 5 धावा. दीपककडे खूप मोठा अनुभव आहे. आउट होतोय, रणसुरुवात बाद होतोय. याचं होऊच शकत नाही. 2 चेंडू आणि 5 धावा. दीपक हा कारनामा करताना मी ह्या ठिकाणी बघितलं होतं. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं, हा गोलंदाज आणि उत्तम क्षेत्ररक्षणासाठी प्रसिद्ध असलेला दीपक, पण यावेळी जेव्हा त्याने कारनामा केला होता त्यावेळी युट्यूब लाईव्ह येत नव्हतं, पण मी इथे हजर होतो. दीपकने त्या सामन्यामध्ये 4 रन डिफेंड केला होता. तोच हा गोलंदाज आहे. म्हणजे क्रिकेटमध्ये जर कोणाला कमी सामान्याची चूक करतोय, सूर्यवाडी या संघाची चुकी होते. 6 चेंडू सचिन सारखा फलंदाज नॉन स्ट्राईकला ठेवलं, 4 चेंडू खेळून काढलं. धावसंख्या आवश्यक होती फक्त 6 चेंडू आणि 6 धावा असं समीकरण. आणि त्यावेळी आपला क्रिकेट मधला असलेला अनुभव पणाला लावला तो दीपक यांनी. त्याने तितक्याची सुरेख साथ दिली. निलेश यांनी फिल्डिंग करून जो झेल पकडला. कॅचेस विन द मॅचेस. जोपर्यंत क्रिकेट असणार आहे तोपर्यंत हे समीकरण राहणार आहे. मी पुन्हा या वाक्याचा उल्लेख करतो, कारण या ठिकाणी ज्या कॅचेस सुटल्या तो संघ या स्पर्धेमधून बाहेर पडला आहे समीकरण. आणि त्या संघाला वाचवण्याचं काम केलं ते निलेश यांनी. आणि अचूक मारा क्रिकेटमध्ये किती महत्वाचं असं दाखवून दिलंय. आणि बघूया हा झेल गेल्यावर की चेंडू त्याला सीमारेचे बार, आणि चेंडू गेला सूर्यवाडी या संघाला शॉट वर लिहिले होत्या 6 धावा. आणि दीपक यांच्यासाठी किती महत्वाचं होतं हे आपल्याला पाहायला मिळतंय की सूर्यवाडी या संघाचे सगळे खेळाडू आपल्याला मैदानामध्ये हा झालेला रंगलेला हा अशीच सामना प्रत्येकाला इथे पर्वाचा सामना करावा लागतो. आपण बघू शकता सचिन इथे टोपी घेत आहेत चेहऱ्यावरती, कारण त्याला